गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। समचरण सरोजं सान्द्रनीलामुदाभं जगन्निहितपानिं मण्डलं मण्डनानां तरुण तुलसीमाला गन्धं कञ्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। अलङ्कारपुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुटिप्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। विश्वाचं विश्व चैतन्य असलेला भगवान श्री पंढरीश परमात्मा सकल संत महात्म्यांच्या कृपाशीर्वादाने श्री संत ब्रह्मीभूत मोतीराम महाराज, श्री संत मारुती महाराज, श्री हरिभक्तीपरायण गुरुवर्य नमस्कर महाराज यांच्या परमपावन सानिध्यामध्ये संत महात्म्याच्या आशीर्वादाने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा गेली 6 दिवसापासून आपण श्रीमद भागवताचं चिंतन या ठिकाणी पाहत आहोत। आज जवळ 7वा दिवस पाहता पाहता आज आपल्या भागवत कथेचा सांगता सोहळा। काही लोक समाप्ती म्हणतात। ग्रंथाची संत वाङ्मयाची ही कधीच अशा प्रकारची समाप्ती होत नाही। आपण समाप्त हो, पण संत वाङ्मय, संत विचार, ग्रंथ संपदा ही कधीच अशा प्रकारची संपत नाही। अलौकिक अशा प्रकारची ती संपदा आहे। संतांचे विचार अभंग ते कधीच भंग पावत नाहीत। जे कधीच भंग पावत नाहीत त्याला अभंग म्हणावं। गाऊते अभंग ज्यासी नाही भंग। आणि म्हणून हे भागवत श्रवण कितीही केलं, कितीही सांगितलं तरी हे संपत नाही। एखाद्या वेळेला सांगणारा संपून जाईल, ऐकणारे संपून जातील, नाहीतर आपण सांगणारे किती संपून टाकले। ऐकून ऐकून ऐकणारे सुद्धा गेले। पण हे भागवत कधीही अशा प्रकारचं संपत नाही। अविरत अशा प्रकारचं आहे। अमृतमय हे भागवत आहे। पिबत भागवत अमृता रसमालय। पहिल्या दिवशी चिंतन करून गेलो आपण। अशा प्रकारचं हे श्रीमद भागवत आज आपल्याला या ठिकाणी सांगतेच्या वाटचालीने भागवताचं चिंतन करायचं आहे। कालपर्यंत आपण भगवंताची कथा श्रवण करत असताना भगवंताच्या अनेक लीला श्रवण केल्या आणि त्यापैकीच भगवंताची ही रुक्मिणी हरण सुंदर असणारी कथा शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला वर्णन करून सांगतायत।
शुक्राचार्यांनी राजा परीक्षितीला प्रश्न केला, राजा 7 दिवस तुझ्या मरणाचे या ठिकाणी होते, जवळजवळ ही 6 दिवस तू कथा श्रवण केलेला आहेस, काय सांग परिणाम काय झाला तुझ्या जीवनावर? त्यावेळेला परीक्षिती म्हणायला लागले, महाराज हे गुरु, ही भगवंताची अवीट असणारी कथा, अमृतमय असणारी कथा मला कितीही अशा प्रकारची श्रवण करू वाटत आहे, आणि या तुमच्या कथेमुळं, या भगवंताच्या लीलेचं श्रवण केल्यामुळं मला आता माझ्या मरणाची सुद्धा भीती राहिलेली नाही. आज ही कथा संपणार आहे, माझं मरण जवळ येणार आहे, याची चिंताच अशा प्रकारची मला राहिलेली नाही. मरण माझे मरून गेले, मज केले माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेली आहे, आणि हीच दशा आपल्याला सुद्धा काय करेल, प्राप्त करून घ्यायची आहे. मरणाची भीती आपल्याला नसली पाहिजे. आनंद वाटायला लागलेला आहे राजा परीक्षितींना, आणि शुक्राचार्य महाराज पुढील कथा त्या ठिकाणी सांगू लागलेली आहे. रुक्मिणी हरणाचं जिकडे तिकडे अशा प्रकारचं लोक गायन करायला लागलेले आहेत, कथा सांगायला लागलेले आहेत. काय रुक्मिणी हरण झालेलं आहे, काय भगवंतांनी रुक्मिणी सोबत विवाह केलेला आहे, सगळीकडे वार्ता पसरलेली आहे. सगळ्या द्वारकेच्या लोकांना आनंद वाटायला लागलेला आहे. आनंदित झालेले सगळे स्त्री पुरुष भगवंताला नजराणे म्हणून रत्नाची कुंडल, भेट वस्तू, सुंदर पोशाख, पितांबर, भगवंताला विविध नजराणे त्या ठिकाणी वधूवरांना आहेर म्हणून त्या ठिकाणी द्यायला लागलेले आहे. जसे की तुम्ही काल दिले, कोणी फ्रीज, कूलर, कपाट सगळं आणून दिलं, तसं त्या ठिकाणी वधूवरांना सगळेजण आहेर द्यायला लागलेले आहेत. त्या द्वारकेची शोभा मोठी सुंदर दिसायला लागलेली आहे. सगळ्या ठिकाणी ध्वज फडकायला लागलेले आहेत, रंगीबेरंगी माळा बांधलेले आहेत, वस्त्र बांधलेले आहेत, रत्नांची तोरणं, मंगल वस्तू त्या ठिकाणी सगळीकडे ठेवण्यात आलेल्या होत्या. त्या द्वारकेचं वर्णन करत असताना काय सांगावं, स्वतः विश्वकर्म्याने सोन्याची द्वारका निर्माण त्या ठिकाणी केलेली आहे. समुद्रामध्ये सगळे धूप, सुगंध, सगळीकडे मोगऱ्याचा सुगंध, गुलाबाचा सुगंध सगळीकडे दरवळायला लागलेले आहे. प्रत्येक दरवाजावर केळीचे खांब लावलेले आहेत. विलक्षण अशा असणारी ही द्वारका नगरी दिसायला लागलेली आहे. जिकडे तिकडे रुक्मिणी हरणाचा प्रसंग ऐकून
भगवंताचीच कथा, भगवंताचंच गीत त्या ठिकाणी सगळेजण गायला लागलेले आहेत. अत्यंत आश्चर्य वाटायला लागलेले आहे सर्वांना. आणि ही रुक्मिणी रूपी लक्ष्मी भगवान श्रीकृष्णाच्या बरोबरीला बसलेली पाहून द्वारकावासियांना मोठा आनंद झालेला आहे. असं हे रुक्मिणी हरणाचं चरित्र आपण काल श्रवण केलेलं आहे. पुढे काही दिवसांनी भगवंताला एक सुंदर मुलगा झालेला आहे. त्याचं नाव प्रद्युम्न. शुकाचार्य सांगतायत, कामस्तु वासुदेवांशो दग्ध प्रागरुद्रमन्युना देहोपपत्तये भूय स्तमेव प्रत्यपद्यत. वासुदेवाचा अंश असणारा हा कामदेव. पूर्वी हा कामदेव कोण होता? भगवान शिवजीनं त्याला क्रोधाग्नीनं जाळून टाकलं होतं आणि आता पुन्हा शरीर धारण करण्यासाठी तो कामदेव असणारा वासुदेवांच्या ठिकाणी जन्माला आलेला आहे. आश्रय घेतलेला आहे त्यांनी. आणि तोच काम यावेळी भगवान श्रीकृष्णापासून रुक्मिणीच्या ठिकाणी उत्पन्न झालेलं आहे आणि त्याचं नाव प्रद्युम्न असं ठेवण्यात आलं. बोले प्रद्युम्न भगवान की. भगवान श्रीकृष्णाचा मुलगा. कोणत्याही बाबतीमध्ये पित्यापेक्षा तो कमी नव्हता. अतिशय आनंद असणारा रुक्मिणीला त्या ठिकाणी झालेला आहे. प्रद्युम्नाला 10 दिवस झाले जन्मून. तेवढ्यात आपला शत्रू असणारा प्रद्युम्न आहे असं त्या शंभरासुराला कळालं आणि त्या प्रद्युम्नाचं बालपणातच हरण त्या शंभरासुरानं केलं. माझा हा शत्रू आहे. त्या शंभरासुराला असं वरदान होतं, कुणाकुणानेहीच तुझा पराजय होणार नाही. त्रिदेव, देवी, देवता, राक्षस कुणाकडूनही तुझा पराभव होणार नाही. कोणाकडून होईल? श्रीकृष्ण पुत्राकडून तुझा पराभव होईल. कळाल्याबरोबर प्रद्युम्नाचं हरण त्या शंभरासुराने केलेलं आहे आणि त्याला समुद्रामध्ये टाकून दिलं. त्या प्रद्युम्नाला एका मोठ्या माशानं गिळलं आणि कोळ्यांनी तो मासा पकडला आणि तोच मासा शंभरासुराच्या दरबारात आणला. त्या राजाला देण्याकरता भेटवस्तू म्हणून. राक्षस लोकांचं वाईट अशा प्रकारचं खाणं. त्याच्या राजवाड्यात जे काही आचार्य होते त्यांनी तो मासा आणला. तो मासा कापलेला आहे. त्याच्यामध्ये पाहिलं तर एक बालक दिसायला लागलं. दिव्य अशा प्रकारचं बालक. पहा, मृत्यूला कितीही चुकवा, तो मृत्यू आपल्या दारात येऊन उभा टाकणार म्हणजे टाकणार. कितीही चुकवा. मग ते भले तो ब्रह्मदेव असो, सामान्य जीव असो, कोणीही असो. मरण कोणासी न चुके, मरण कोणासी न चुके. मरण कोणासी न चुके, मरण कोणासी न चुके.
चुके बोलू नका, शांत बसा. न राहती ब्रह्मादिके, ब्रह्मदेवालाही पुण्य संपलं, इंद्रदेवासो पुण्य संपलं, पुन्हा खाली यावं लागतं. जो वरी पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे. येऊ लागती माघारे मृत्यू लोका, काय सांगाव महाराज. सगळ्यांना अशा प्रकारचं जावं लागतं. कथेमध्ये बोलणाऱ्यालाही जावं लागतं आणि न बोलणाऱ्यालाही जावं लागतं, कुणीही असो. तसं त्या शंभरासुरानं मृत्यूला टाकून दिलं होतं समुद्रात, पण मृत्यू कुठं आला? घरीच आला. आणि मग तो लहान असणारा मुलगा, शंभरासुराची दासी असणारी ती मायावती, तिच्याकडे तो मुलगा दिला. तिला आनंद वाटायला लागला. आणि नारदांनी येऊन त्या मायावतीला सगळा त्या प्रद्युम्नाचा वृत्तांत सांगितलेला आहे. बाई, याचं स्वरूप, उत्पत्ती हे सगळं वर्णन करून नारदांनी सांगितलं. आणि हीच मायावती पूर्वी कामदेवाची पत्नी होती. ज्या वेळेला भगवान शिव विदेह अवस्थेमध्ये गेलेले आहेत, तारकासुरानं सगळ्या देवांवर विजय प्राप्त केलेला आहे आणि शिवपुत्राकडून या तारकासुराचा वध होणार आहे. आता भगवंताचं दुसरं लग्नच झालं नाही. भगवंताच्या ठिकाणी काम उत्पन्न झाला पाहिजे, याकरता इंद्रदेवांनी कामदेवाला भगवान शिवजीच्या समोर पाठवलं. आणि कामदेवांनी अनेक अशा प्रकारच्या लीला करायला सुरुवात केली. संमोहन वगैरे वगैरे ज्या काही विद्या आहेत मोहनाच्या, त्या भगवान शिवजीवर अशा प्रकारच्या सोडायला लागला कामदेव. महाराज, भगवान शिवजीवर कशाचाही प्रभाव पडत नाही. शेवटी कामदेवानं कामबाण सोडले. निर्गुण निराकार असलेला हा भगवान शिवजी परमात्मा तारकासुराला मारण्याच्या हेतून, पुत्र व्हावा या हेतून भगवान शिवजींनी तो काम बाण लावून घेतला. वास्तविक त्यांना काम लागत नाही. आणि काम बाण लागल्याबरोबर भगवान शिवजीला तिसरा नेत्र उघडलेला आहे आणि त्या कामदेवाला भस्म केलं. भगवान शिवजी कोळसा कोळसा झाला कामदेवाचा. आणि ही रती असणारी कामदेवाची पत्नी रडायला लागली. भगवान शिवाजवळ टाहू फोडायला लागली, प्रभू माझ्या पतीला तुम्ही जीवदान द्यावं. कारण देवाच्या कार्याकरताच देवतांनी यांना अशा प्रकारचं तुमच्याकडे पाठवलेलं आहे, जीवदान द्या. रडायला लागली रती. त्यावेळेला भगवान शिवजींनी वरदान दिलं, या अवतारामध्ये तुझा पती काही उठणार नाही. ज्या वेळेला द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवताराला येतील, त्यांचा विवाह होईल रुक्मिणी सोबत आणि त्यांच्या पोटी तुझा हा कामदेव असणारा पती प्रद्युम्न रूपाने जन्माला येईल, असं वरदान भगवान शिवजींनी देऊन टाकलं. आणि हीच ती मायावती या अवतारामध्ये त्या शंभरासुराच्या दरबारात काय झाली,
दासी म्हणून झालेली आहे. तिच्याजवळ या कामदेवाला दिलेला आहे. आणि तिलाही हे मुलगा म्हणजे कामदेव आहेत हे कळाल्यानंतर अतिशय प्रेम करायला लागली त्या मुलावर. थोड्या दिवसामध्ये कामदेव मोठा झालेला आहे. प्रद्युम्नानं म्हटलं, आई तुझी एवढी बुद्धी कशी बदलली? तू माझ्यावर असं विलक्षण अशा प्रकारचं प्रेम का करायला लागलेली आहेस? तू माझ्यासोबत असं कामिनी प्रमाणे तू का वागत आहेस? त्यावेळेला तीच मायावती असणारी रती म्हणायला लागली, हे प्रभू, आपण स्वतः भगवंताचे पुत्र आहात. तुम्हाला शंभरासुराने या ठिकाणी पळून आणलेलं आहे. तुम्ही मागच्या अवतारातले कामदेव आहात. पहिल्या अवतारात मी तुमची पत्नी होते, म्हणून आता मी तुमची धर्मपत्नी अशा प्रकारची आहे, असं ती मायावती रती म्हणायला लागली. आणि सावध राहा या शंभरापासून. हा अत्यंत मायावी आहे, अत्यंत याच्याजवळ शक्ती आहे. त्याला वश करून घेणं, जिंकणं अत्यंत कठीण आहे. आणि म्हणून तिला सुद्धा माया येत होती. त्या मायावतीला तिनं प्रद्युम्नाला सगळी अशा प्रकारची माया शिकवली. शंभरासुराची माया नष्ट करणारी विद्या तिने प्रद्युम्नाला दिलेली आहे. आणि मग मोठं झाल्यानंतर शंभरासुराचं आणि त्या प्रद्युम्नाचं मोठं युद्ध लागलेलं आहे महाराज. भयंकर अशा प्रकारचं युद्ध लागलेलं आहे. एकमेकावर बाण सोडायला लागलेले आहेत. यक्ष, गंधर्व, पिशाच, नाग, राक्षसांच्या शेकडो मायाचा प्रहार शंभरासुर प्रद्युम्नाजवळ करायला लागलेला आहे. आणि कृष्ण पुत्र असलेला हा प्रद्युम्न सुद्धा हजारो मायाचा प्रभाव त्यांनी सोडलेला आहे. कधी तलवारीने युद्ध चाललेलं आहे, कधी गदा घेऊन युद्ध चाललेलं आहे. आणि काय सांगावं, शेवटी प्रद्युम्नानं शंभरासुराचं मुंडकं उडवलेलं आहे. प्रद्युम्न भगवान की जय. या शंभरासुराचा वध लवकरच प्रद्युम्नानं करून टाकला. पुढे प्रद्युम्न आणि रतीचा विवाह अशा प्रकारचा झालेला आहे. सुंदर अशा प्रकारचा त्यांचाही पुढे विस्तार सांगितलेला आहे. आता भगवंताचे एक विवाह आपण श्रवण केला. कोणासोबत झाला? रुक्मिणी सोबत. भगवंताच्या पत्नी किती? बोला की मला ऐकू येईन असेल. किती आहेत भगवंताला पत्नी? श्रीकृष्णाला 16,108. एक लग्न लावायला 6 दिवस लागले आपल्याला. आता अजून किती राहिले? 16,107 लग्न लावायचे. चलू द्या 1 वर्ष भागवत कथा. होय, सांगायची काय मागणल्या माया. बापू हेच येणं व्हायना झालंय. कस तरी आलो आम्ही वेळ काढून. आज किटकिट संपणार आहे म्हणाले काही माणसं. धावत्या योगामध्ये लावून टाकतात. भगवंताचा एक विवाह झाला. श्री शुकौवाच सत्राजितस् स्ततनयां कृष्णाय कृतकिल्बिषः समन्तकेन मणिना स्वयं उद्यम्य दत्तवान. शुकाचार्य बोलतायत, सत्राजितानं
श्रीकृष्णावर एक खोटा आळ घेतला आणि त्या अपराधाचं परिमार्जन करण्याकरता समंतक मण्यासह आपली कन्या असणारी भगवंताला दिलेली आहे. तर राजाने काही प्रश्न केले आणि मग शुकाचार्यांनी विस्ताराने त्याचं वर्णन करून सांगितलेलं आहे. सत्राजिताचा मित्र असणारा सूर्य भगवान आणि त्याने एक मणी सत्राजिताला भेट म्हणून दिलेला आहे. तो समंतक मणी सूर्यासारखा चमकू लागलेला आहे आणि सत्राजितानं तो आपल्या गळ्यामध्ये मणी धारण करायचा आणि एवढा तो मणी चम 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 चमकायचा. तो मणी सोनं देत होता, सोनं. रोज 8 भार सोनं द्यायचा. आता ते एका भारामध्ये किती किलो काय ते अगणित अशा प्रकारचं आहे. एवढं सोनं तो मणी द्यायचा आणि तो मणी घालून एके दिवशी सत्राजित द्वारकेमध्ये आलेला आहे. सगळ्या लोकांना नवल वाटायला लागलं. हा सत्राजित साधारण राजा, याच्या गळ्यामध्ये हा मणी चमकतोय, हा जर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे असता तर आपल्या, अशी सहज चर्चा करायला लागली. ही गोष्ट सत्राजितानं कानावर ऐकली आणि एके दिवशी सत्राजितानं आपला भाऊ असणारा प्रसेन यानं तो मणी आपल्या गळ्यामध्ये धारण केला आणि शिकारीसाठी गेलेला आहे. घोड्यावर बसून शिकारीसाठी गेला. काय झालं देव जाणे. जंगली वाघ, प्राणी, सिंह यांनी त्याच्यावर आक्रमण केलं. प्रसेन जंगलामध्ये गतप्राण झाला. तो घोडाही अशा प्रकारचा मेलेला आहे. ही दुःखाची बातमी सत्राजिताला कळाली. मणी सापडत नाही. प्रसेन तर मरून पडलेला आहे आणि हा मणी मात्र भगवान श्रीकृष्णांनी चोरला असावा, असा खोटा आळ सत्राजितानं भगवंतावर घेतलेला आहे. भगवंतावर खोटा आरोप झाला. भगवंतांनी सांगितलं, माझ्यावर हा जो खोटा आरोप झालेला आहे, हा खोटा आरोप आपल्याला हाणून काढायचा आहे. चला शोध घेऊया याचा. भगवान कृष्ण सैनिक घेऊन जंगलामध्ये आले. इकडे तिकडे पाहायला लागले, शोधायला लागले. जवळच एक मृत घोडा दिसलेला आहे. प्रसेनाचं शरीर अर्धवट खाल्लेलं आहे. काही पावलं दिसायला लागले. समंतक मणी दिसत नाही. शोधायला लागले आणि तिथून एका अस्वलाचे पाय दिसायला लागले. त्याच्या खोडेनं भगवान परमात्मा पाहत पाहत जात आहे तर एक मोठी गुहा त्या ठिकाणी दिसली. ती गुहा म्हणजे जांबवंताची गुहा. राम अवतारातले जांबवंत. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी सैनिकाला सांगितलं, काही मी या गुहेमध्ये जाऊन येतो, काही दिवस तुम्ही वाट पहा. गेले स्वतः भगवान श्रीकृष्ण त्या गुहेमध्ये. इकडे तिकडे पाहिलं, अंधारी कोठडी आणि त्या ठिकाणी लहान मुलगा आणि मुलगी, एक तरुण असणारी मुलगी, तो समंतक मणी घेऊन खेळायला लागली. ही बातमी त्या ठिकाणी कळाली महाराज जांबवंतांना. जांबवंताला सांगितलं, कोणीतरी राजकुमार आलेला आहे आणि हा मणी आमच्यापासून मागत आहे. जांबवंत महाराज गदा घेऊन बाहेर आलेच. महाराज, कोण? मी राजकुमार. काय होय? समंतक मणी. माझ्यावर खोटा आरोप झालेला आहे. सत्राजिताचा हा मणी आहे, हे मी नेण्याकरता आलेला आहे.
हा मणी सहजासहजी प्राप्त होत नाही, माझ्यासोबत युद्ध करावं लागेल, जांबवंतांनी सांगितलं. आता कोणासोबत युद्ध? भगवान श्रीकृष्णासोबत. भगवान श्रीकृष्ण म्हणजेच राम. जांबवंताला कळत नाही महाराज, काय करावं. युद्धाची तर घोषणा केली, भगवंताचा नाईलाज झाला. जे युद्ध लागलं महाराज. आणि जांबवंताला असं वरदान होतं, राम अवतारामध्ये जांबवंतांनी युद्धच केलं नाही. का बरं केलं नसेल? कारण त्यांच्यासारखा बलाढ्य योद्धा त्या युद्धामध्येच नव्हता. एवढे मोठे बलवान जांबवंत, म्हातार वय, एवढी मोठी अलौकिक शक्ती. त्यावेळेला युद्धच करायला भेटलं नाही. आणि मग या अवतारामध्ये जांबवंतांनी भगवंतासोबत युद्ध करायला सुरुवात केली. पण कळालं नाही भगवान राम आहे, आपला आराध्य आहे, ज्या प्रभू रामचंद्राचं मी भजन करतो. ओळखलं नाही, त्यांच्यासोबत युद्ध करायला लागली. घनघोर युद्ध झालं. आणि जांबवंताला असं वरदान होतं महाराज, प्रभू रामचंद्राशिवाय तुमचा कोणाकडूनच पराभव होणार नाही. शेवटी अनेक दिवस युद्ध चाललं. जांबवंत थकून गेले, कृष्ण परमात्माही थकायला लागले. आता काय करावं? आणि ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी जांबवंताला खाली पाडलं मल्ल युद्धामध्ये, त्यावेळेला जांबवंतांना कळालं की हे दुसरं तिसरं कोणी नसून हे प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र आहे. पायावर नतमस्तक झाले. हे भगवंता, मला कळलं नाही, ज्या प्रभू रामचंद्राचं मी सारखं भजन करतो आजपर्यंत, त्या भगवंता सोबतच मी युद्ध केलं. किती मी अपराधी आहे. मला काय शिक्षा द्याल ते तयार आहे. मला शिक्षा द्या भगवंता. प्रसन्न झाले भगवान श्रीकृष्ण. मागा जांबवंता, काय पाहिजे तुम्हाला, तुम्हीच वर मागा. त्यावेळेला मोठा आनंद वाटला जांबवंतांना. भगवंता, हा समंतक मणीही तुम्हीच घ्या, आणि माझी कन्या असणारी ही जांबवंती, हिचा सुद्धा तुम्ही काय करा, स्वीकार करा. आणि त्यावेळेला भगवंतांनी जांबवंती सोबत विवाह केलेला आहे. आणि जांबवंतांनी मण्यासह आपल्या असणाऱ्या कन्येला भगवंतासोबत विवाहबद्ध केलेला आहे, अर्पण केलेला आहे. पुढे तो मणी आणून दिल्यानंतर सत्राजित आनंदी झालेला आहे. सत्राजितालाही आपली चूक कळालेली आहे. खोटा आरोप आपण भगवंतावर त्या ठिकाणी घेतला. वास्तविक भगवंतांनी हे कृत्य केलं नाही, उलट त्यांनीच हा मणी मला शोधून दिला. माझ्या भावाच्या मृत्यूचं रहस्य त्यांनी शोधून काढलं. असं सत्राजिताला कळाल्यानंतर सत्राजितानेही आपली कन्या असणारी सत्यभामा भगवंताला दिली. आणि तो मणी सुद्धा पुन्हा सत्राजिताने भगवंताच्या चरणावर अर्पण केलेला आहे. असे भगवंताचे विवाह अनेक त्या ठिकाणी व्हायला लागले. पुढे भगवान श्रीकृष्णाच्या अन्य विवाहकाच्या कथा सांगितलेल्या आहेत. एक दिवस कालिंदी असणारी त्या यमुनेच्या तीरावर त्या ठिकाणी तपश्चर्या करायला लागलेली आहे. सूर्यदेवाची कन्या असणारी तिनंही भगवंताला मनोमन अशा प्रकारचं भगवान माझे पती व्हावेत याकरता
जप तप अनुष्ठान केलेलं आहे, तिच्याही अंतःकरणातली भावना भगवंतांनी जाणून घेतली आणि कालिंदी सोबत सुद्धा भगवंतांनी विवाह केलेला आहे. पुढे भगवान परमात्म्याची आज्ञा असणारी राजादी देवी हिची कन्या मित्रविंदा, तिच्यासोबत भगवंतांनी विवाह केला. सत्या नावाची मुलगी, नग्नजिती, असे अनेक नाव त्या ठिकाणी आहेत. पुढे सत्तेचंही पाणी ग्रहण भगवंतांनी केलेलं आहे. त्या ठिकाणी अनेक अशा प्रकारचे स्वयंवर ठेवलेले होते. जो कोणी या महान असणाऱ्या या बैलावर विजय मिळवेल त्याला आमची कन्या देण्यात येईल. त्याच सुद्धा गर्वहरण भगवंतांनी करून त्या सत्तेचं सुद्धा पाणी ग्रहण केलेलं आहे. केकय देशातील आत्या असणारी श्रुतकीर्ती हिची भद्रा नावाची कन्या, हिच्यासोबत भगवंतांनी विवाह केलेला आहे. मद्र देशाचा राजा लक्ष्मणा, त्याची कन्या, तिच्यासोबत भगवंतांनी विवाह केलेला आहे. असे भगवंताचे 8 विवाह सोहळे झाले. किती झाले? 8. आता अजून किती शिल्लक राहिले? 16,100. पाहूया आता ती कथा. एकदा सुंदर अशा प्रकारचं भजन करावं. राधे कृष्णा 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 राधे 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 श्याम राधे श्याम 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 राधे राधे.
यथा हतो भगवता भौमो येन च ताः स्त्रियः निरुद्धाय तदाश्चक्ष्व विक्रमं शार्कं धन्वन्. परीक्षित राजा प्रश्न विचारायला लागलेला आहे, प्रभू ज्या भौमासुरानं त्या स्त्रियांना बंदीगृहामध्ये ठेवलं होतं, त्या स्त्रियांनी अशी कोणती भक्ती केलेली आहे की ज्यांच्या भक्तीला प्रसन्न होऊन भगवान त्या ठिकाणी परमात्मा आलेले आहेत. त्या भौमासुराला कसं भगवंतांनी मारलं, तो पराक्रम मला त्या ठिकाणी सांगावा. त्यावेळेला शुकाचार्य महाराज ही सुंदर असणारी कथा सांगतायत. भौमासुर नावाचा एक मोठा दैत्य अशा प्रकारचा माजलेला आहे. त्यानं काय केलेलं आहे, प्रत्येक राज्यावर आक्रमण करायचं आणि त्या राज्यातल्या सगळ्या असणाऱ्या तरुण मुली, लग्नाला आलेल्या तरुण, त्यानं त्याचं हरण करावं आणि आपल्या राज्यामध्ये नेऊन त्याला डांबून ठेवावं आणि त्यांना असं म्हणावं, माझ्यासोबत विवाह करा अन्यथा तुम्हाला मृत्यूदंड देण्यात येईल. बळजबरी त्यांच्या मुखावाटे असं वधून घ्यायचं आणि त्यांच्यासोबत विवाह करावा असं त्या भौमासुराला वाटायचं. अशा एक नाही, दोन नाही, 16,100 मुली त्या भौमासुरानं काय केल्या होत्या, आपल्या राज्यामध्ये आणून ठेवलेल्या. इतका मोठा पापी दैत्य असणारा हा भौमासुर. ही बातमी भगवंताला कळाली आणि त्यावेळेस त्या कोमल असणाऱ्या त्या मुलींनी सुद्धा भगवंताची मनोमन अशा प्रकारची प्रार्थना केलेली आहे. हे भगवंता, या ठिकाणी तुमच्याशिवाय आम्हाला कोण सोडवणार आहे? पृथ्वीनं भक्तिभावाने विनम्र होऊन जेव्हा अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाची स्तुती केली, पृथ्वीने ही बातमी सांगितली आणि तेव्हा त्यांनी आश्वासन दिलं भगवंतांनी, काही काळजी करू नका, या सर्वांना या ठिकाणी मी आता सोडून आणणार आहे. महाराज, भगवान श्रीकृष्णांनी आपला रथ सजवलेला आहे. सगळं सैन्य भगवंतांनी सोबत घेतलं आणि निघाले. भगवान परमात्मा त्या भौमासुरावर आक्रमण करण्याकरता निघाले. घनघोर अशा प्रकारचं आता युद्ध होणार. भौमासुराचं सैन्य एकीकडून, भगवान श्रीकृष्णाचं सैन्य एकीकडून. शंख वाजवला, युद्धाला सुरुवात झाली. तिथे गेल्यावर भगवंतांनी पाहिलं, त्या भौमासुरानं सगळ्या राजांना जिंकून 16,000 राजकुमारी आपल्या राज्यामध्ये आणून ठेवल्या होत्या. आणि श्रेष्ठ असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांनी त्या राजकुमारींना त्या ठिकाणी पाहिलं आणि भगवंतांनी ज्यावेळेस त्या राजकुमारींना पाहिलं, त्या राजकुमारींनी ज्यावेळेस भगवंताला पाहिलं, भगवंताला पाहिल्या पाहिल्या त्या सगळ्या स्त्रिया असणाऱ्या मोहित झाल्या. आपल्या भाग्यानेच आपल्याला हा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आता प्राप्त झालेला आहे, इथून आपल्याला सोडवणार आहे. त्या भौमासुराला भगवंतांनी युद्धामध्ये ठार मारलं आणि सगळ्या त्या मुलींना सोडवलं तिथून. सांगितलं, त्यांच्यासोबत नजराणा दिले, वस्त्र दिले, जा तुमच्या घरी आता परत. त्यावेळेला त्या मुली म्हणायला लागल्या, हे भगवंता, या राजानं आमचं अपहरण केलेलं आहे, आता आम्हाला घरी जा म्हणतोय,
आता आम्ही कशाच्या बळावर घरी जावं? तिथे गेल्यानंतर आम्हाला आमचा स्वीकार कोण करील भगवंता? आमच्या सोबत विवाह कोण करील? आता आम्हाला घरी पाठवू नका भगवंता. तूच या जगाचा पती आहेस, तूच या जगाचा ईश आहेस. आता तुझ्याशिवाय आम्ही दुसऱ्या सोबत विवाह करणार नाही, असं त्या 16,100 राजकुमारांनी भगवंताला साकडं घातलेलं आहे. आता नाईलाज झाला म्हणा की देवाचं. ह्या अवतारामध्ये भगवंतांनी नाही म्हटलंच नाही. कारण गेल्या अवतारामध्ये एक बाणी, एक पत्नी, एक वचनी हे व्रत भगवंतांनी धारण केलेले आहे. प्रभू रामचंद्राच्या अवतारामध्ये काय झालं म्हणे, पारंपरिक कीर्तनकार सांगतात, कुठं वाचलं नाही ते. हे वानर सेना, त्या वानर सेनेला युद्धामध्ये कळालं, युद्ध संपलं, सगळं वगैरे सुंदर झालेलं आहे. वानर सेनेला कळालं, सगळ्या वानरांना, की प्रभू रामचंद्रानं दगडाला स्पर्श केला पायाचा, की दगडाची काय होते? बाई होते, बाई. आपल्याला एक एक पत्नी करून घ्यावा म्हणले देवाकडून. चला रे म्हणले की सगळेच वानर निघाले. ऐका, लक्ष करू. मग सगळ्या वानरांनी एक 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 दगड घेतला. हनुमंतरायांनी विचारलं, अरे कशाला घेताय दगड? आता झाला की पूल बांधणं, सगळं युद्ध झालं. ते म्हणले पूल बांधायचा नाही, आता आमचा संसाराचा पूल थाटायचा आहे म्हणले. कसं काय कडे, कशा करता? अरे प्रभू रामचंद्राचं चरण स्पर्श झाले की दगडाची काय होते महाराज? बाई होते, बाई. बर, असं गोपाल कृष्ण भगवान की जय. वानरायनं दगड आणले, हे ना फुगे आणले, ठेव काही. हरे मुरारे हे नारायण वासुदेव. कोणी मोटर घेतला, कोणती लांब शिळाच घेतली एकानं, कोण बारकीच घेतली, जशी पाहिजे तशी. तसा धोंडा उचलला अमोल महाराज, निघाले भगवंताकडे डोसक्यावर धोंडे घेऊन. हनुमंतांनी विचार केला, आहे कुठे निघाले ते? लक्ष्मणाने विचारलं, प्रभू दादा, हे वानर सेना धोंडे घेऊन कोणीकडे आली आपल्याला? आपल्याच हातात काय म्हणले? युद्ध झालं, सगळं झालं. प्रभू म्हणले, थांब, तसं काही नाही, दुसरंच काहीतरी.
त्यावेळेला हनुमंतांनी सरस्वती मातेला सांगितलं, या वानरांच्या मनामध्ये वेगळं चाललंय, म्हणले तुम्ही त्यांच्या जिभेवर बसा सरस्वती माता, आणि असं होऊ देऊ नका म्हणले. आता हे राम अवतारात भगवान परमात्मा एक वचनी, एक बाणी, एक पत्नी आहेत. सगळ्या वानरांनी सांगितलं, हे भगवंता कशा करता आणलेले धोंडे, भगवंता आम्हाला या दगडाची पत्नी करून द्या असं म्हणावं की भगवंता आम्हाला पत्न्या करून घ्या म्हणले झालं. सगळे वानर भगवंतांनी सांगितलं, या अवतारात नाही पुढल्या अवतारामध्ये तुमची इच्छा पूर्ण करू. हेच वानर सेना, हेच भक्त ऋषी मुनी तपस्वी या भगवंताच्या काय आहेत, पत्नी अशा प्रकारच्या आहेत, वेदाच्या रुची आहेत. आणि या असणाऱ्या सगळ्या 16,100 मनोमन भगवंताला पती मानलेल्या आहेत, रडायला लागल्या, याचना करायला लागल्या. त्यावेळेला भगवंतांनी सांगितलं, काही हरकत नाही, तुमची इच्छा मी पूर्ण करणार आहे. सगळ्या त्या स्त्रियांना द्वारकेमध्ये रत्नजडित अशा प्रकारचे वस्त्र, बहुमूल्य हत्ती, घोडे, सुंदर अशा प्रकारचं द्वारकेला पाठवलं. आणि द्वारकेमध्ये आल्यानंतर भगवंतांनी एक एक नवरी, एक एक श्रीकृष्ण परमात्मा मोठा मांडव घातला आणि सगळ्या त्या राजकुमारी सोबत एकाच वेळेला एकाच मंडपामध्ये भगवंतांनी विवाह केला. शुभमंगल सावधान सावधान, शुभमंगल सावधान. भगवंताच्या विवाहाची कथा त्या ठिकाणी आपण श्रवण केलेली आहे. नुसते विवाह केले नाही भगवंतांनी, तर प्रत्येक स्त्रीला एक एक महाल, प्रत्येक स्त्रीला सुंदर अशा प्रकारचं सगळं साहित्य. कोणत्याच पत्नीला भगवंतांनी कमी जास्त काय केले नाही, प्रेम केले नाही. प्रत्येकीला एक एक राजवाडा, प्रत्येकीच्या घरासमोर एक एक रथ, फॉर्च्युनर, इनोवा, थार, प्रत्येकाच्या दारासमोर एक एक गाडी. आताची गाडी तेव्हा रथ होते. एवढे जरी विवाह भगवंतांनी केले तरी प्रत्येक पत्नीवर भगवंताचं विशेष प्रेम, कमी जास्त नाही. एक माणूस म्हणला, भगवंताने एवढे विवाह केलेत म्हणला, मी आता 5-6 बायका करतो म्हणला. भागवत ऐकले, 5-6 बायका करायच्यात मला. बदमाशा, तुला एक सुधरू देईना चालली, नाके 9 आणले तिनं. भगवंताची बरोबरी करतोस. भगवंतांनी 12 गाव अग्नी गिळून टाकला. तुला इस्तू पोळलेलं सहमाना, उत्पत्ती पोळलेलं अयो करतोस. भगवंताच्या चरित्राचं श्रवण करावं. त्या चरित्र श्रवणानं सगळे पाप अशा प्रकारचे निघून जातात. सगुण चरित्र सादर वर्णावे, हे फक्त ऐकावं, याच्यापासून पुण्य अशा प्रकारचे प्राप्त होत असते, पापाची निवृत्ती होते. आणि आचरण कोणतं करावं,
प्रभू रामचंद्राचं चरित्र जीवनामध्ये आचरण करावं, अशा प्रकारचा हा भगवंताचा संसार आनंदामध्ये चाललेला आहे. भगवंताचा दिनक्रम रोज पहाटे लवकर उठावं, गायीच्या गोठ्यामध्ये जावं, भगवंतांनी गायीची सेवा करावी, शेण गोमूत्र अशा प्रकारचं साफ करावं, गोठ्यामधलं चारा टाकावा, पुन्हा भगवंतांनी स्नान करावं, जे असेल ते ध्यान पूजा पाठ करावा भगवंतांनी. भोजन केल्यानंतर जो काही राजकारभार आहे तो राजकारभार भगवंतांनी अशा प्रकारचा पाहावा. कुण्या गोरगरिबाला राज्यामध्ये काय कमी आहे, कुणाची काय अडचण आहे, हे सगळं स्वतः भगवंतांनी लक्षात घ्यावं. राजानं कसं आचरण करावं हे सुद्धा भगवंतांनी या ठिकाणी आचरण करून दाखवलं. कोण्या गोरगरिबाला कोणती योजना, कोणती नाही, काय कमी, पाणी, रस्ते, सगळं अशा प्रकारचं भगवंत पाहावं. असा राजकारभार आटोपल्यानंतर सायंकाळी भगवंतांनी पुन्हा त्रिकाल संध्या करावी. इकडे तिकडे फेरफटका मारावा, पुन्हा रात्रीच्या वेळेला भगवंतांनी भोजन करून निद्रिस्त अशा प्रकारचं व्हावं. असा हा सुखाचा संसार भगवंताचा चाललेला आहे. आणि एक दिवस इकडे बालमित्र असलेला सुदामा ब्राह्मण अत्यंत अशा प्रकारची गरीब परिस्थिती, शुकाचार्य मोठं गोड वर्णन करून सांगतात. भगवंताचा बालमित्र असलेला ब्राह्मण श्रीकृष्णाचा मित्र आहे, मोठा ब्रह्मज्ञानी होता, विषयापासून विरक्त असलेला हा सुदामा शांत चित्त असणारा, जितेंद्रिय असणारा, गृहस्थाश्रमामध्ये आहे. आणि गृहस्थाश्रमात असून सुद्धा प्रारब्धानुसार जे काही आपल्याला मिळेल त्याच्यामध्ये संतुष्ट राहावं, अशी त्या सुदाम्याची काय आहे, ख्याती आहे. घरामध्ये वस्त्र नाही, सामान्य परिस्थिती, पत्नीची ही तशीच परिस्थिती. कधी कधी अर्धपोटी उपाशी राहावं, जी भिक्षा मिळेल अशा प्रकारचं ते घरी आणावं आणि आपल्या लहान मुलांना ते खाऊ घालावं. आणि एवढ्या मोठ्या दारिद्र्याने ग्रासलेली ही ती दुःखी असणारी पतिव्रता, सुशील असणारी तिची पत्नी, भूक लागल्यानंतर काय करतील महाराज? लहान लहान मुलं घरामध्ये, 2-4 मुलं आहेत, कधीतरी भिक्षा मिळावी आणि तेच शिदा आणलेला एक भाकर बनावी, त्याची कोरभर लेकरांना सारवावी. आणि सुदामा आणि पत्नीनं, सुशीला नावाची पत्नी, त्यांनी उपाशी राहावं, पाणी पिऊन झोपावं. भगवंताच्या भक्तीमध्ये विलीन आहेत सुदामा. अनेक दिवस असे काढले. महाराज, परिस्थिती अशी असते, कधी कधी असा दिवस येत असतो महाराज, आणि त्या गरिबीलाच गरिबी खाऊन टाकत असते. श्रीमंताच्या घरी अन्नधान्य मावत नाही. कोण्या दिवशी काय काय खावं एवढं जरी अन्न असलं, काय काय खावं, काय काय करून खावं एवढं जरी करून खाल्लं तरी त्यांचं अन्न सरत नाही. अशी एकाएकाची परिस्थिती असते. आणि एकाएकाच्या घरी काय खावं, काहीच नाही.
एकच वाक्य आहे, अर्थ दोन. काय काय खावं म्हणजे आता श्रीमंती भरपूर आहे, आणि काय काय खावं काहीच नाही. एकच वाक्य दोन अर्थात सांगताय. अशी सुदामा ब्राह्मणाची परिस्थिती आहे महाराज. काय सांगावं महाराज. गरिबी ही सांगून येत नसते. इकडे लक्ष द्या, कथा श्रवण करा. हे प्रारब्धानुसार अशा प्रकारचं आपल्या वाटेला आलेलं कर्म आहे, ते भोगावं लागतं. आज मोठ्या मोठ्या घरामध्ये मोठ्या मोठ्या श्रीमंताच्या लग्नामध्ये मोठ्या मोठ्या कार्यामध्ये किती मोठं अन्न शिजवतात, किती अन्न वाटोळ होतंय. आणि ते आता लग्नामध्ये ते बसून जेवायचं राहिलं नाही. बफे सिस्टम, स्टँडर्ड. अरे कशाचं स्टँडर्ड? तसेच बुट पायामध्ये आणि ते भीक मागत हिंडावं. ह्यानं त्याला धक्का मारते, त्याचं वरण सांडून जाते ह्याच्या अंगावर. राग राग एकोणेकाला मारतात, आणि ते मार डोकापर्यंत जाते, बगीटा हाणून घेतात. घडलेली घटना आहे आमच्या इकडे. लग्नामध्ये मारा झाला, मारा. या बफे सिस्टम मुळे सगळं अन्न वाया गेलं, कोणी जेवलं नाही. किती अन्न वाया गेलं असेल. आजही जे गोर गरीब आहेत, करून खाणारे, त्यांच्या लेकराला हे अन्न भेटत नाही. अन्न भेटत नाही. अन्न 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 म्हणून तरसावं लागतं. विनंती आहे मायबापांनो, तुमच्या लग्न कार्यामध्ये मोठ्या मोठ्या वास्तुशांतीमध्ये जे अन्न त्या ठिकाणी तुम्ही शिजवता, एखादे दोन चार गरीब लेकरं जर त्या ठिकाणी तुमच्या पंक्तीला येऊन जर बसले, तर त्यांना तुमच्या पंक्तीवरून उठू नका. त्यांना कधी मिळेल ते चांगलं अन्न, कधी खातील. पण काही मूर्ख लोक त्या गोरगरिबाला उठून पडून लावतात. उठा उठा, इथून जा, तिकडे बसा. आता इथं साहेब बसणार आहे, साहेब जेवण करणार आहे, फलान येणार आहे, बिस्तान येणार आहे. अरे काय तुझा साहेब येऊन काय खाणार आहे? त्या साहेबाला शुगर आहे, बीपी आहे. थोडस उष्ट तरी ताट, आणि ते ताट तसंच फेकून देईल. त्या गोर गरीबाला बसलेल्या लहान मुलांना तुम्ही त्या पंक्तीतून उठू नका. त्यांना जे जेव घातलेलं आहे ना, ते जेव घातलेलं 100 भागवत केलेल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. टाळी वाजवा, लक्षात घ्या. त्यांना पंक्तीमधून उठू नका. गरीबी ही सांगून येत नसते. अशी दरिद्री असणारी सुदामा ब्राह्मणाची परिस्थिती. कधी शिदा मिळावा, कधी मिळू नये, कधी पाणी पिऊन झोपावं. सुदामा ब्राह्मण बाहेरून आले की लेकरांनी विचारावं, पिताश्री आज पिताश्री आलेले आहेत, पिताश्रीच्या झोळीमध्ये काहीतरी अन्न असेल, आज आम्हाला भाकर खायला मिळेल, आज पोळी खायला मिळेल, असं म्हणून छोट्याशा डोळ्यानं त्या थैलीकडे, शबनमकडे पाहावं. आणि सुदामा ब्राह्मणांनी ती झोळी टेकवली की त्याच्यामध्ये पाहावं लेकरांनी. काहीतरी थोडासा शिदा आणलेला मिळावा, आणि तेच अर्ध पोटी त्या ठिकाणी काहीतरी करून खावं, पाणी प्यावं. वस्त्र नाही, काही नाही. एकच वस्त्र, 2 वस्त्र, एक अंगावर आणि एक अडकवलेलं वस्त्र, वाळू घातलेले. सुशीला असणारी पत्नी, तिचे 2च वस्त्र, एक अंगावर
आणि 2 वाळू घातले. लेकरांना कधी कपडे कधी लंगोट्यावरच अशा प्रकारचं ठेवावं. थंडीच्या दिवसामध्ये तेच एक वस्त्र त्या लेकरांना आईनं बांधरावं आणि झोपी घालावं. आज आपल्याकडे वस्त्राची काही अशा प्रकारची कमी नाही, कोणतीच कमी नाही. फक्त एकच कमी आहे, आपल्याकडे तो भगवान परमात्मा येत नाही. संत महात्म्याकडे आर्थिक परिस्थिती नसेल, कौटुंबिक परिस्थिती हलाखीची असेल, पण त्यांच्याकडे भक्ती नावाचं श्रीमंत, भक्ती नावाचं श्रीमंत अशा प्रकारचं साधन संत महात्म्याकडे आहे. थांबा, तिथंच थांबवा, इकडे लक्ष द्या. आणि एक दिवस ती पत्नी असणारी सुशीला सुदामा ब्राह्मणाला म्हणायला लागलेली आहे, तुम्ही रोज म्हणता ना माझा मित्र द्वारकेचा द्वारकाधीश आहे, आम्ही एकत्र गुरुकुलामध्ये शिक्षक घेतलं, जा ना एकदा त्या तुमच्या मित्राला भगवंताला भेटण्याकरता जा. वारंवार सुदामा ब्राह्मण नाही म्हणायचे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान. ज्या परिस्थितीत आपल्याला ठेवलेलं आहे त्या परिस्थितीमध्ये आपण राहावं. भगवंताकडे काही मागू नये. जे भगवान आपल्याला प्रारब्धान देत असतो तेच आपल्याला नशिबी आलेलं आहे. आनंद आहे, आपल्या मुखामध्ये भगवंताचं नाव आहे ना सुशीला, बस एवढंच हे आपल्याला पुरेस आहे. अनेक हट्ट केल्यानंतर आणि मग एक दिवस सुदामा ब्राह्मण तयार झाले. माझ्या भगवान सख्याला मित्राला मी भेटण्याकरता जाणार आहे. पण सुशीला, काय नेऊ भगवंताला भेटण्याकरता? काहीतरी न्यावं लागेल. भगवंताला, गुरुला, लेकीच्या घरी जात असताना, भगवंताकडे जात असताना, गुरुकडे जात असताना, संत महात्म्याकडे जात असताना हातामध्ये काहीतरी नेलं पाहिजे. राजाकडे भेटायला जात असताना काहीतरी हातामध्ये नेलं पाहिजे. पाहिलं सगळीकडे, इकडे तिकडे शोधायला लागल्या, काही नको घरामध्ये. त्या उतरंडीमध्ये शोध घेतला, त्या उतरंडीमध्ये काही गावातल्या स्त्रियांना सांगितलं, आमचे पती महाराज भगवंताला भेटण्याकरता जाणार आहेत, काहीतरी शिदा तुमच्या जवळ असलेला द्या. एका बाईनं पोहे चाळले होते आणि त्याच पोह्याचा थोडासा कोंडा, थोडेसे अर्धे अर्धे झालेले पोहे, आणि ते पोहे त्या सुटलीमध्ये असणारे पोहे पाठोड्यामध्ये पदरामध्ये आणले आणि सुदामा ब्राह्मणांच्या उपरण्यामध्ये ते पोहे बांधून दिलेले आहेत गाठोड. तेही उपरणं फाटलेलं, 17 गाठी त्याला त्या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि काय सांगावं, सुदामा ब्राह्मण भगवंताला भेटण्याकरता त्या ठिकाणी निघालेले आहेत. नुसतं कशाला जातील, भगवंताचं सारखं भजन करत 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 त्या ठिकाणी सुदामा ब्राह्मण भगवंताच्या नगरीकडे त्या ठिकाणी यायला लागले. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. थोडं आल्यामध्ये बोल करा, आल्यामध्ये माऊली पुढे बोला. हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव.
वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव